कधी विचार केलाय का, की आजीचं घर हे इतकं आपलंसं का वाटायचं? म्हणायला गेलं तर आजीचं घर काही फार मोठं नव्हतं. पण त्या घरात मनाला खूप जागा होती. घरात एसी नव्हता, पण मायेचा गारवा होता. खेळायला महागडी खेळणी नसायची, पण भावंड होती आणि हुंदडायला अख्खं अंगण असायचं. रात्री जमिनीवरच गादी अंथरली जायची, गप्पा रंगायच्या आणि झोप कधी लागायची कळायचंच नाही. पण लहानपणी आपल्या हे लक्षात नाही आलं, की ते फक्त आपलं आजोळ नव्हतं, ते आपल्या आईचं माहेर होतं. तिथे आई आई नसायची, ती पुन्हा एकदा कोणाचं तरी लेकरू व्हायची. तिथे तिलाही स्वयंपाकाची काळजी नसायची, तिला आराम करता यायचा. दुपारची डुलकी काढता यायची आणि तिला कोणीतरी प्रेमाने विचारायचं, की बाळ आज काय खाशील? कदाचित म्हणूनच आपल्यालाही आजीच्या घरी खूप शांत झोप लागायची. कारण की ज्या घरात आई निश्चिंत असते, त्या घरातली मुलंही आनंदी असतात. आणि म्हणून आजीचं घर हे फक्त आपलं आजोळ नव्हतं, ती बालपणाची एक सर्वात सुंदर आठवण